हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा अजून एकदा मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हे पहा, माझं लाल तिखट संपलं होतं, तर मी हे 2 किलोचं लाल तिखट काढून आणलेलं होतं. थोडंसं तेल आणि मीठ टाकून. धने वगैरे मी नाही टाकत, कारण मग परत हे लाल तिखट उपवासाला वगैरे किंवा म्हणजे ज्यावेळेस आपण शाबू किंवा भगर करू त्यावेळेस थोडंसं लाल तिखट टाकतोच, तर त्यावेळेस मग ते लाल तिखट नाही चालत, म्हणून मी धने नाही टाकत. तर मला इथं मिक्स भाजी करायची होती आज, म्हणजे मिक्स व्हेजिटेबल भाजी असते ना, तर तशी करायची होती. मस्तपैकी कांदा, टोमॅटो, बटाटे आणि हे शिमला मिरच असं मी चिरून मस्तपैकी याचा बेत मी करणार होते. तर इथं ना, आणि काल जेव्हा मी लाल तिखट कांडायला गेले होते ना, तर इतका मोठा पाऊस येत होता ना, तर मी थोडंसं शॉट घेतलेला आहे, परंतु लाईट वगैरे गेली लगेच, म्हणून मग परत मी पण मग कॅमेरा बंद ठेवला, कारण विजा वगैरे चमकत होत्या, कडकड आवाज येत होता. मग त्यावेळेस नेट बंद ठेवायला पाहिजे असं सांगतात, म्हणून मी नेट वगैरे सगळं बंद केलं. फक्त टॉर्च लावून बघत बसले ते पाऊस. ते पण मी जिथं तिखट कांडायला गेले होते तिथंच त्यांच्याच घरी बसले होते, अडकून मोठा पाऊस आला होता. तर असो. आणि मग इथं मी आता इथं मला आज भाजी करायची होती मिक्स व्हेजिटेबलची. तर शिमला मिरचीमधल्या बिया ज्या आहेत ना, तर त्या मी कधी काढते किंवा कधी ठेवते, जर टेस्ट पण छान लागते कधी ते ठेवलं तर बिया वगैरे. तर सहसा तर त्या बिया ठेवू नये असं म्हणतात, पण मी ह्यावेळेस ठेवले होते. तर असो. इथं मस्तपैकी माझं कांदा कुटा वगैरे चालू होतं, आणि लगेच मी फोडणी पण टाकले कांदा टोमॅटोची. पूर्ण असं म्हणजे मिक्सच मी करून ते टाकलेले होते, कढीपत्ता वगैरेची फोडणी टाकून. आणि कारण खुशीला पण अशा भाज्या फार आवडतात बरं का, मिक्स व्हेजिटेबल. आणि थोडंसं लाल तिखट पण मी नवीन काढून आणलं होतं ना, तर ते कसं होणार होतं, तर ते पण मला बघायचं होतं. तर लाल तिखट पण झालेलं होतं, आणि थोडंसं शेवटी उरतं ना ते बियाचं, तर त्यांनी पण ते दिलं होतं, ते मिक्सरमधून काढा म्हटलं त्यांनी, पण मी काही ते नाही काढलं. खिचडीला वगैरे ते टाकलं की खूप छान लागतं बरं का. तर इथं मस्तपैकी हे पहा, 3 वाट्यामध्ये मी लाल तिखट भरलेलं आहे. आणि हे जे दिसते ना आता, हे बी एंडिंगचं आहे ते लास्टचं, तर त्याच्या मी ठेवलेलं आहे, कारण हे पण टाकले की खूप छान लागतं भाजीला. तर असं म्हटलं, माझं मोहरी आणि जिरे संपलेले होते माझे, म्हणून एक डबी तुम्हाला रिकामी दिसत असणार आहे. तर इथं एक चमचा मी टाकून घेतली, आणि भाजी खूप छान झाली होती बरं का. तर तिखट म्हणजे थोडंसं काळं तिखट पण टाकलं होतं मी, कारण काळं तिखटामध्ये थोडेसे आपले खूप सारे मसाले असतात ना, तर म्हणून. आणि इथं मस्तपैकी थोडंसं सरभरीत मला ही भाजी करायची होती, कारण एक भाजी सरभरीत लागते आणि एक सुकी भाजी लागते. तर ही थोडीशी मी सरभरीत भाजी केली होती, म्हणजे भातासोबत थोडासा रस्सा वगैरे लागतो ना, तर त्याच्यामुळे तुम्ही पण बनवून पहा बरं का, खूप छान, खूप टेस्ट लागते. आणि आता झालेली होती सरभरीत भाजी भातासाठी. तर आता बनवायचं होतं चपातीसाठी सुकी भाजी. तर इथं मस्तपैकी भेंडी वगैरे चिरून मी इथं तव्यामध्येच, कारण कढईमध्ये तर मी थोडीशी भाजी केली होती ते, म्हणून मग मी इथंच माझ्या तव्यामध्येच मी चिरून ह्याला थोडंसं भाजले. आणि थोडंसं तेल टाकायचं, आणि इतकं पण भाजत नाही बसायचं, वरती झाकून देऊन त्याला म्हणजे थोडंसं फ्राय व्हायला ठेवायचं. आणि मस्तपैकी ते फ्राय होतं. आणि परत मग जिरे मोहरी लसूण कांदा आपल्याला कशाची फोडणी टाकायची ते टाकायचं. तर मी सोलापूरला गेले होते ना, तर मला तुम्हाला ड्रेस दाखवायचे होते, मी कुठले ड्रेस आणलेले आहेत. तर हे प्लाझो आहेत, 2 प्लाझो आणलेत मी. प्लाझो वापरलेले आहेत बरं का भरपूर. तर एक बदामी कलरची आणि एक ब्लॅक कलरची आणली होती ना. हा पहा किती छान एक क्रॉप टॉप आहे ना. तर मी क्रॉप टॉप वापरलेत, परंतु नाईट ड्रेसमधले वापरलेले आहेत. तर इतके मस्त हे वाटत आहेत ना, एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहेत. सोलापूरहून आणले होते मी, म्हणजे दोनच जोड आणले मी. हा एक टॉप आहे, आणि हा एक टॉप आहे. खूप छान आहे बरं का. हा तर घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसत आहे, कलर वगैरे एकदम फ्रेश वाटत आहे. आणि ब्लॅक कलरची एक प्लाझो आणलेली आहे, एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहे. एक 6 महिने जरी वापरून ह्याला ठेवून दिलं किंवा कोणाला दिलं तरी आपले पैसे निघून जातात असं मला वाटतं. तर असो. मग इथं मी खुशीच्या हातामध्ये माझा मोबाईल होता बरं का. तर माझी कॅमेरामॅन खुशी होते कधी कधी, तुम्हाला माहिती आहे. तर ना आपण म्हणजे
आपण जे करूत ना, तर आईवडील जे करतात ते लेकरं करतात असं मी म्हणजे ते खरोखरच आहे बरं का. तर मी आज साफसफाई माझी पुसून म्हणजे सगळं टेबल वगैरे पुसून घेते ना रोज पार्लरचा वगैरे, तर ते माझं राहिलं होतं. तर खुशीनं ते लक्षात घेतलं आणि पहा इथं कसं तिची साफसफाई चालू होती. तर तिला आज अभ्यासाला सुट्टी दिली होती मी आणि पहा ना तिने किती गोड असं माझं बच्चा एकदम स्प्रे करून कसं तिनं पुसून घेते ना, मी जसं पुसून घेते ते ना त्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत आणि सेम टू सेम मी जसं कुठल्या गोष्टी कशा पुसत होते ना त्या सगळं तिनं ते पाहून लक्षात ठेवून ते सगळं पुसत होती. आणि मिरर बघा हिनं कसं पुसत आहे. तर असं लहान लेकरं पहा कसं लक्षात ठेवतात आपण ज्या गोष्टी करू ते. तर खुशी पण कधी साफसफाई करण्यामध्ये मदत करू लागते, खूप हेल्पफुल आहे खुशी, खूप हेल्प करते कधी कधी. तर आजचा व्हिडिओ खूप छोटा होता. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही सर्व तुमची काळजी घ्या आणि हो मला इंस्टाग्रामवर फॉलो पण करा नसेल केलं तर. चला बाय, टेक केअर.